नमस्कार मित्रांनो, कमळी याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इकडे राजन आईला सांगत आहे की आई, पाहिलंस का किती आपली चुकी झाली होती. आपण खरंच अनिकाला संस्कार द्यायला खूप चुकलो आहे. तर यावरती लगेच तिची रागिनी बाजू घेत असते, बोलत असते की कमळीनंच काहीतरी केलं असेल. तुम्हाला वाटते का कमळी काय साधीसुधी आहे का? तिनंच पैसे दिले असतील ना त्या चरणला हे सगळं करून आणण्यासाठी. तेवढ्यातच राजन तिला अडवतो आणि तिला बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ पैसे बंड्यानं आपल्या गाडीत ठेवले होते, तुला समजलं का? दुसऱ्यावरती आरोप करण्या अगोदरच विचार करत जा, असं म्हणत असते. तेवढ्यातच ना इकडे कामिनी आणि अनिका लपून छपून घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे मात्र राजन रागिनीला बनवत असतो. प्रत्येक वेळेला तिला समजायला गेलं की तू मध्ये येते आणि तिला सगळी चुकीची वळणं लावून ठेवलेली आहेत. तेवढ्यातच ह्या दोघी आतमध्ये जाणार. तेवढ्यातच अन्नपूर्णाजीने मात्र त्या दोघींना थांबवलं. ए थांबा, कुठे चालला तुम्ही? तुमची हिंमत तर कशी झाली घरामध्ये येण्याची? एवढं सगळं करून तुम्ही धाडस तरी कसं केलं घरामध्ये येण्याचं? महाजनांचं सगळं नाक कापलं काय ग कामिनी? जरासुद्धा तू विचार केला नाहीस का? अशी वागलीस तू? आणि का काय हे तुझं वागणं? काय तुम्ही त्या ऋषीच्या आयुष्याची वाट लावायला निघाला होता? नयनताराला एवढा त्रास दिला. तुम्हाला ह्या घरामध्ये राहण्यासाठी भेटणार नाही. पहिल्याच्या पहिले या घराच्या बाहेर व्हायचं तुम्ही. आता तुम्हाला मात्र तुमच्या आजपर्यंतच्या सगळ्या चुका मी पोटामध्ये घातला. आज सुधाचीला, मग सुधाचीला पण नाही. आता जी केलेली आहे तुमची चूक ती मान्य करण्यासारखी नाही, असं करून अक्षरशः तिला घराच्या बाहेर ढकलतात. आणि तेवढ्यातच आता दारामध्ये येते अन्नपूर्णाजी आणि तेवढ्यात आता रागिनी म्हणत असते राजनला की हो बघा की तुम्ही तर बोला ना काही तर आईना, असं म्हणत असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र कमळी आणि निंगी आणि आता आपला बंड्या आईस्क्रीम करत आहे. तर यावरती बंड्या म्हणत असतो, आज मी लई खुश आहे, असं वाटतंय अख्ख्या मुंबईला आईस्क्रीम चारावं. तर यावरती कमळी म्हणत असते, हो हो खरंच आज खूप खुश आहे. तर निंगी म्हणते, खरंच बंड्या काय पण जरा अति होते रे, असं म्हणल्यानंतर त्या निंगी म्हणत असते, खरंच ऋषी सरांचा साखरपुडा मोडला ते एक नंबर काम केलं बरं का, आपण असंच काम करायला पाहिजे. तर बंड्या म्हणत होता, होय एक नंबर काम झालं बरं का, ऋषी सरांचा साखरपुडा मोडला. निंगी म्हणते, आता तुला सांगू का कमळी, आता ना नयनतारा मॅडम आहेत ना, त्या पण तुला ना घरी बोलवतील आणि तुझी माफी मागतील बघ की तू. तर यावरती कमळी म्हणत असते, जाऊन दे, अजून सगळं नाही झालेलं. मी जोपर्यंत त्यांचं पैसे फेडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी सरळ होणार नाही. तर निंगी म्हणत असते, अगं आता कशाला तू पैसे, आता तू एवढी त्यांची मोठी मदत केली आहेस तर त्या तुझ्याकडे थोडीच पैसे घेणार आहे. तर कमळी म्हणते, नाही नाही तुला सांगू का, ते मदतीच्या जागी, पण जोपर्यंत मी त्यांचं पैसे फेडत नाही तोपर्यंत मला स्वस्त बसवणार नाही. मला आई आबांची शिकवण आहे तुला माहीत आहे. तर यावरती निंगी म्हणत असते, अगं पण ते तुझ्या कामाचे पैसे होते, तू अशी का म्हणतेस? तर यावरती निंगीमध्ये, नाही ते कामाचे पैसे नाही, आता ते विसरून जा. ती उधारीच आहे ना, देव करो लवकरात लवकर काहीतरी काम मिळून दे आणि मी ना त्यांची उधारी फेडून दे, एवढंच मला वाटत आहे. तर बंड्या म्हणत असं, हो होईल सगळं, काळजी करू नको, आपण बघू काहीतरी काम भेटल. निंगी म्हणत असते, बरं ठीक आहे बाई, तू काय ऐकणार आहेस का, ऐकणार आहेस का सांग बघू. तू म्हणतेस तसंच खरं. बंड्या म्हणते, बरं चला आता जाऊया का, आपण खूप उशीर झाला आहे. त्यानंतर तर कामिनी मात्र पाठीमागं लागली अन्नपूर्णाच्या, खरंच राजन तू तर बोल काहीतरी. यावरती राजन बोलतो, बास झाला त्या, तू ना दरवेळी अनिकाचं नाव घेतेस आणि पाठीशी घालतेस. एक तर तू सगळ्या तिला चुकीच्या सवय लावलेल्या आहेस. तर यावरती ती म्हणत असते, अरे मी दुसऱ्या कोणासाठी केलं आहे का? माझ्या अनिकासाठी, तुमच्या अनिकासाठी, आपल्या सगळ्या अनिकासाठी हे सगळं केलं होतं ना. तर यावरती अन्नपूर्णा म्हणते की नाही, आता यावरती तुमच्या चुकीला माफी नाही. खूप मोठा घोटाळा तुम्ही घातलेला आहे. तुम्ही आज ऋषीसारख्या चांगल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करायला निघाला होता. तेवढ्यातच काय होतं, इकडे ना राजनचे वडील काय तर हातवारे करत असतात. तेवढ्यात कामिनी बोलते, बघितलं का, माझ्या दादाला वाईट वाटते असं करून म्हणत असते. तर यावरती इकडे अन्नपूर्णा म्हणतात की काही नाही, आत्तापर्यंत माझ्या नवऱ्याची बहीण म्हणून मी शांत बसले होते, पण आता नाही, आता मी शांत बसणार नाही. आणि राजनला सांगते की ह्यांना आतमध्ये घेऊन जा, ह्यांना जर त्रास होत असेल तर. तेवढ्यातच आता कामिनी काय करते की खरंच मी तुझ्या पाया पडते की बहिणी, असं करू नकोस का, मला दुसरं कोण आहे सांग, माझा दादा एकटाच आहे बघ, तो दादा म्हणतोय मला घालवू नको म्हणून. तर कामिनी अशी बोलल्यानंतर आता अन्नपूर्णा काहीही ऐकायला तयार नसते. अन्नपूर्णा बोलते की तुझी लायकीच नाही या घरामध्ये राहायची, आत्तापर्यंत खूप सण केलं पण आता नाही सण करणार. इकडे मात्र रागिनीला खूप वाईट वाटत असतं, कारण की तिच्या लेकीला आणि आईला मात्र घराच्या बाहेर काढलेलं आहे. तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का, ह्या दोघी बोलत आहे तेवढ्यातच राजनला म्हणजे अन्नपूर्णा मॅडमच्या नंबरवरती फोन आलेला असतो आणि राजन तो फोन रिसीव्ह करत असतो. आणि तिकडून फोन आलेला असतो की आश्रममधून फोन आहे म्हणून.
मग तिकडे म्हणते हो आहे अन्नपूर्णा मॅडम, देतो 2 मिनटं करून, असं राजन तो फोन आईकडे घेऊन आलेला असतो. तेवढ्यातच आता कामिनीला काहीतरी विचार करण्यासाठी संधी मिळाली होती. आणि इकडे मग ती अन्नपूर्णा मॅडम फोनवरती बोलतात की हो ठीक आहे, आश्रममधून फोन असतो, आम्ही उद्या येतो असं म्हणते. तेवढ्यातच त्यांना कामिनीना डायरेक्ट पायच धरते अन्नपूर्णाजींचे. आणि अन्नपूर्णाजींचे पाय धरून म्हणतात की वहिनी खरंच मला माफ कर, परत अशी मी चूक करणार नाही. अगं मला कुठं तर घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात जागा दे, मी कुठं तर अशीच खाली मान घालून बसेन, मी काही करणार नाही गं. मला घर ना दार माझं कोण नाही, माझं फक्त दादाच आहे, मला कोण नाही गं. खरंच मी बिचारे, मला खरंच माफ कर, ही चुकी माझी शेवटची आहे अशी म्हणत असते. आणि अक्षरशः अन्नपूर्णाजींचं तिनं पाय धरलेलं असतात. तेवढ्याच आता अन्नपूर्णाजी म्हणत असतात की मी तुमच्या भावासाठी नाही खरं, पण तुम्ही ज्या माझ्या मोठ्या नातीचा कायम तिरस्कार करत आलाय, तिचा उद्या वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मला घरामध्ये काही विघ्न नको आहे, काही संकट अशुभ काही नको आहे, म्हणूनच मी तुम्हाला माफ करत आहे असं आता अन्नपूर्णाजी म्हणलेलं असतात. तेव्हा मात्र आता रागिणीच्या पण जीवामध्ये जीव आला आहे की झाला आता निदान, मग काही तर कारणामुळे त्यांनी माफ केलं. आणि ही हात जोडून म्हणते की आई इथून पुढे मी तुम्हाला शब्द देते की ह्या दोघी काही चुकी करणार नाही. तर यावरती अन्नपूर्णाजी म्हणतात कोण, तू शब्द देणार, असं बोलतात आणि तिथून निघून जातात. तेवढ्यातच आता अनिका मात्र आईला मिठी मारून रडत असते. आणि आता कामिनी मनामध्ये काय विचार करते माहिती आहे का, कामिनी म्हणत असते की ए म्हातारे, घेतलंस ना तू मला, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केले, सापाच्या शेपटीवरती पाय ठेवला. ही नयनतारा, म्हातारी आणि कमळी, आजपासून तुमचं उलटे ग्रह चालू झालेत. ही कामिनी म्हणजे काय चीज आहे माहिती त्यांना, कामिनी म्हणजे हा घाव, कायम जो टाकलेला घाव असतो नाही तो शेवटचा घाव पडतो कामिनीचा. आता तुमचं उलटं चक्र सुरू झाले आहे, आता मी तुम्हाला सोडत नाही असं कामिनी म्हणत आहे. आता कामिनीचे 3 शत्रू झालेले आहेत, अन्नपूर्णाजी, नयनतारा मॅडम आणि सगळ्यात मोठी शत्रू आता ती कमळीला मानत आहे. आणि आता तुम्हा तिघींना मी असा घाव देणार आहे की तो शेवटचाच घाव ठरणार आहे असं कामिनी स्वतःच्या डोक्यावर स्टाईलमध्ये हात फिरून म्हणत असते. त्यानंतर काय होतं, इकडे कमळी रूममध्ये आई आणि आबांचा फोटो बघून खूप इमोशनल होत असते. म्हणत असते की माझ्या आता नवीन कुठल्या तर गोष्टीच्या वाटचालीला सुरुवात होणार आहे, मला तुमच्या दोघांचा आशीर्वाद पाहिजे. खरंच आई आबा, मला असं वाटतं कधी तर तुम्हाला येऊन भेटावं, पण काय करायचं तुमची गोष्ट लक्षात येते. तेवढ्यातच काय होतं, कमळीचे डोळे पाठीमागून कोणीतरी लिहिलेले असतात आणि तिला लक्षात येतं की तारिणी ताई आहे. आणि तारिणी ताईला बघून ती खूप हुचक होते आणि तिला मात्र मिठी मारते. तर यावरती तारिणीला बोलत असते तू इकडे कशी काय आली. ते तारिणी बोलते अरे वा, आमच्या छोट्या बहिणीचा वाढदिवस असल्यानंतर आम्ही येणार नाही का सांग भाऊ, असं बोलते. त्यावरती मात्र कमळीचे डोळे भरून येतात कारण की तिला आई आणि आबांची आठवण येत असते. त्यावरती तारिणी बोलत असते हो, आज तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज आहे बरं का. तर कमळी बोलते काय सरप्राईज, काय आहे बघू. तर तारिणी बोलते खूप छान सरप्राईज प्लॅन आहे, चल तुला तिकडे नेते. असं करून कमळीच्या डोळ्यावरती पट्टी बांधते. आणि त्यानंतर तारिणी आणि निंगी आणि बंड्या आणि आपले ऋषी सर सगळे मिळून तिला एका ठिकाणी घेऊन आले असते. त्यावरती तिथे आल्यानंतर तिला विचार तुला कसं वाटते. तर यावरती ती म्हणते उघडा ना माझ्या डोळ्याची पट्टी, मला का नाही एकदम असं शरीरामध्ये स्फूर्ती आल्यासारखं, जोश आल्यासारखं झालं, कुठं आले आपण गड्यावर आलो का काय, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच तारिणी बोलते हो थोडा वेळ थांब, आपण दाखवूया कुठं हलवते ते. आणि त्यानंतर ती घेऊन आली असते आपल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. त्यानंतर मात्र ती मूर्ती ते मंदिर पाहिल्यानंतर एवढी खुश होते कमळी, एवढी खुश होते, म्हणत असते खरंच खूप मी आनंदी आहे, मला तुम्ही या ठिकाणी घेऊन आला आहे. असं करून ते आपल्या शिवाजी महाराजांना सगळे वंदन करत असतात. इकडे ऋषी सर म्हणत असं बघितलं का, आपण अशा ठिकाणी आले जो आपला स्फूर्तीचा देवता आहे. असं म्हणून आता तारिणी सांगते की हे आपल्या शिवाजी महाराजांचं सगळ्यात महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. असं करून सगळेजण आता शिवाजी महाराजांना नमस्कार करत असतात. आता तेवढ्यातच खाली ढोल ताशे वाजायला सुरुवात झालेली असते. निंगी म्हणत असते कमळीला चला आपणही खाली जाऊया. असं करून सगळे खालीमध्ये जातात आणि ढोल ताशांच्या गजऱ्यामध्ये मात्र सगळेजण डान्स करत असतात आणि खूप आनंदी असतात. त्यानंतर आता वरती मंदिरामध्ये आल्यानंतर निंगी म्हणत असते कमळे, वाढदिवसाची तुला लाख 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 शुभेच्छा, तुझ्या भावाने तुझी सगळी स्वप्न पडून दे, तुला कधीही कुठल्याशी कमतरता पडू नये. त्यानंतर आता ऋषी सर सुद्धा फुलांचा गुच्छ देऊन कमळीला बड्डे विश केल्यानंतर कमळी म्हणत असते तुमच्या पण लक्षात आहे का. ऋषी सर म्हणतात अगं तू माझे स्टुडंट्स आहेत आणि तू माझी मैत्रीण आहे म्हणजे माझ्या लक्षात नसणार का. त्याचबरोबर बंड्याही तिला विश करतो. आणि आता इकडे ताई म्हणते की आई आबाची आठवण येते का तुला. तर ती म्हणत असते हो. म्हणतेच हे तू यासाठी थोडंसं तुझ्या मनाला बरं वाटावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न होता. आणि त्यावरती कमळी म्हणत असते मी खूप खूप आनंदी आहे.
त्यानंतर काय होतं, शाळेतील मुलांची ट्रिप आली होती आणि सगळे मात्र खाली बसलेले असतात आणि कमळी आपल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना, भावांना आपल्या शिवाजी महाराजांचं महत्त्व पटवून देत असते. इकडे तारिणी म्हणत असते, पाहिलंस ना, तुला इथून खूप छान वाटते ना कमळी? तर कमळी म्हणते, हो. कमळी म्हणते, आज मी अशा ठिकाणी आले आहे जिथं आल्यानंतर आपल्या मनातली ऊर्जा एकदम मोठ्या प्रकारे आपलं जसं अंगावरती शहारे येतात तसं आपल्याला होतं, आपल्या हृदयाचे ठोके वाजत असतात. हे पाहायला गेलं तर आपण बऱ्याच जणांना देव मानतो, पण मी शिवाजी महाराजांना देव मानते. का माहिती आहे का? कारण की शिवाजी महाराजांनी मला शिकवलं आहे की सत्याच्या पाठीमागं उभं राहायचं. जिथे आपल्यावर अन्याय होत असतो तिथे शांत बसायचं नाही, तर अन्यायाला तोंड द्यायचं असतं. आपल्याकडे खूप मोठे मोठे देव होऊन गेले, पण हा देव सगळ्यात श्रेष्ठ का आणि वेगळा आहे माहिती आहे का? कारण की शिवाजी महाराजांनी महिलांच्यामध्ये सामर्थ्य आणलं. महिलांचं कसं सगळ्यांनी मान केला पाहिजे, मान राखला पाहिजे, हे आपल्याला शिकवलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, शिवाजी महाराजांची पहिली गुरु ही महिला म्हणजे जिजामाता होत्या ना, त्यांच्याकडूनच त्यांनी प्रेरणा घेतली ना. शिवाजी महाराजांनी पाहिलं का, तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, 18 वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणून हे स्वराज्य घडवलं. फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर ते स्वप्न सत्यात उतरलं त्यांनी. आपल्याला किती प्रकारच्या आपल्या जातीमध्ये लोकांमध्ये भेदभाव होत असतात, पण आपल्या महाराजांनी एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणून हे स्वराज्य स्थापन केलं आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे ना, कायम काय करायचं मुलांना, कधीही अन्याय होऊन द्यायचा नाही. अन्याय झाला तर त्याचं प्रत्युत्तर नक्कीच द्यायचं. आणि जिथं शिवाजी महाराजांना मुलींना कणकर व्हायला शिकवलं, त्यामुळे मी तर ठरवलं आहे, मी पण आता माझं शिक्षण पूर्ण करणार आणि माझ्या गावामध्ये पोरींच्यासाठी शाळा काढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने इथं शपथ घ्यावी की आता जसे आपले शिवाजी महाराज शपथ घेतात तसे शपथ घ्यावी की आपण हे स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्याची स्थापना केली तसं आपण आपल्या जगाचं काही तर चांगलं व्हावं, ह्या प्रकारे सगळ्यांनी आपल्याने प्रत्येकाने एक काही तर खारीचा वाटा उचलावा, असं मुलाने वागा. असं आता कमळी शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगत असते. मुलं मात्र सगळी लक्ष देऊन ऐकत असतात. तेव्हा तारिणीला खूप अभिमान वाटत असतो की कमळी किती छान व्यवस्थित बोलत आहे. कमळीने मात्र आता सगळ्यांसमोर सांगितलं आहे, जसं शिवाजी महाराजांनी सगळे मावळे एकत्र घेतले. शिवाजी महाराजांनी काय केलं की आपल्या मावळ्यांची मनं जपली, आपल्या मावळ्यांचं प्रत्येक म्हणणं जपलं होतं. त्यांना कधीही नीच दर्जा दिला नाही. प्रत्येक मावळ्याच्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी तेवढंच महत्त्व दिलं होतं. त्याचप्रकारे आपण आपली फक्त माणसं नाहीत, आपल्याबरोबरचे प्रत्येक 4 माणसं आहे त्यांच्याही मनाचा विचार केला पाहिजे आणि एकटं पुढं न जाता आपला समाज, आपले लोक सगळ्यांना घेऊन पुढं गेलं पाहिजे, असं कमळी म्हणत असते. आणि त्यानंतर जय भवानी जय शिवाजी करून जल्लोष चाललेला असतो, जसं मुलंही तिच्या पाठीमागून म्हणत असतात. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहणार आहोत की कमळी आता शिवाजी महाराजांवरती अजून काय बोलणार आहे.